मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या फलकाखाली लकी जाधव यांनी विरोधी पक्षाची भूमिका खोट्या चेहऱ्याने आणि माणुसकीला लाजिरवाणे वाटणारे राजकारण करून पार पाडण्याचा प्रयत्न केला होता। या निंदनीय कृत्यानंतर संपूर्ण मेळघाटातील नागरिक व आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळाकडून लकी जाधव यांना त्यांची खरी ओळख पटवून देण्याचा प्रयत्न आमदार राजकुमार पटेल यांचे पुत्र रोहित यांनी केला। विशेष करून विदर्भ न्यूजच्या माध्यमातून हे सर्व पुरावे जनतेसमक्ष दाखल करावे अशी विनंती सुद्धा त्यांनी विदर्भ न्यूजला केली। नमस्कार, मी रोहित पटेल। मागील 3-4 दिवसांपासून मेळघाट मतदारसंघात जे काही राजकीय कृत घडित आहेत, समाजकारणाच्या नावाखाली जे काही लोक राजकारण करत आहेत, त्यांचा खुलासा करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे। लकी जाधव द्वारे केलेले कृत हे विरोधी पक्षाचे राजकीय स्टंट आहे आणि याचा पुरावा मी आज आपल्याला सादर करीत आहे। विरोधी पक्षाचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदार वैभव पिचाळ, लकी जाधव हे वैभव पिचाळ यांचे डावे हात। वैभव पिचाळ यांनी 2018 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश घेतला व भारतीय जनता पार्टी त्यांना त्यांच्या केंद्रीय अनुसूचित जाती जमाती मोर्चा समितीचे सदस्यपद दिले। वैभव पिचाळ यांचे वडील मधुकरराव पिचाळ माजी मंत्री आदिवासी विभागाचे महाराष्ट्राचे आणि हेच म्हणजे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष। सदर घटना ही मेळघाटातील आदिवासी जनतेला एक पॉलिटिकल स्टंट सारखा दिसू नये यावं म्हणून जनतेचे दिशाभूल करत विरोधी पक्षाच्या बॅनरच्या खाली न येता आदिवासी संघटनेच्या नावाखाली त्यांनी आमदार महोदय यांचा अपमान केला व भडकाऊ भाषण देऊन चुकीच्या भाषेचा प्रयोग करून आमदार महोदय यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला। स्वतः हे आमदार त्या पक्षांचे गुलाम झालेले आहेत, परंतु तुम्ही त्या पदावरती गेल्यानंतर, त्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्या पक्षाच्या गुलामगिरीमध्ये अडकल्या। तुम्हाला त्या बोगसांना वाचवायचं आहे आणि खऱ्या आदिवासींना न्याय द्यायचा नाही। त्या शिक्षणाचा अपमान केलेला आहे तुम्ही लोकांनी। विरोधी पक्षाचे कार्यकर्ते लकी जाधव हे जन अधिकार उल्लंघनाचे निवेदन देण्याच्या नावाखाली आले व जाणून बुजून वाद निर्माण करून अनुचित भाषेचा उपयोग करून लकी जाधव हे राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत। हे बाब आमदार राजकुमार पटेल यांच्या लक्षात आले म्हणून आमदार साहेबांनी लकी जाधव यांना आपले निवेदन देऊन आपण जाऊ शकतो असे स्पष्ट शब्दात बोलले। तुम्हाला निवेदन द्या चालला जा, परंतु तरी सुद्धा आपले उद्धट शैलीद्वारे नीच दर्जाचे वागणूक करून त्यांनी आमदार साहेबांसोबत वाद घातला व महत्त्वाच्या मुद्द्याला बाजूला ठेवून आमदार साहेबांनी संघटनेची बदनामी केली असे चुकीचे आरोप लावून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला। लकी जाधव हे विरोधी पक्षाचे आदिवासी नेते माजी आमदार वैभव पिचाळ यांचे डावे हात आणि डावा हात कशाच्या कामी येतो हे वेगळ्याने सांगायची गरज नाही। विरोधी पक्षाचे नालायक कार्यकर्ते लकी जाधव यांच्या वक्तृत्वाने असे दिसून पडते की जेव्हा त्यांचे नेते वैभव पिचाळ हे राष्ट्रवादीत होते तेव्हा आदिवासींची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही आणि जसेच वैभव साहेब भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्या संघटनेला महाविकास आघाडीच्या विरोधात व माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात अनेक समस्या निर्माण झाल्या। त्यामुळेच मुख्यमंत्री आपल्या निवेदनाचा विचार केला जात नाही। मुख्यमंत्री महोदय त्या निवेदनाच्या माध्यमातून एक सुद्धा समस्या सोडवत नाही आणि या महाविकास आघाडी सरकारने भुजबळ समिती स्थापन केली। माननीय सुप्रीम कोर्टापेक्षा हे सरकार आणि तात्कालिक सरकार सगळ्यात मोठं आलं का? सदर वाद निर्माण केल्यानंतर लकी जाधव यांनी धारणी येथील विश्राम गृहात पत्रकार परिषद बोलवली व परिषदेत ते बोलले की विरोधी पक्ष नेत्यांसोबत येऊन दिनांक 7 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी जाऊन जन अधिकार उल्लंघन आंदोलन करण्यात येणार आहे आणि 7 जुलै 2021 रोजी जनाधिकार उल्लंघनाचं आंदोलन दादर चैत्यभूमीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरती आहे। या त्यांच्या या वृत्तातून हे स्पष्ट दिसून येते की ते एक आदिवासी संघटनेच्या नावाखाली विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत। लकी जाधव, तुझे आमदार राजकुमार पटेल साहेबांच्या विरोधात अपशब्द बोलण्याची लायकी नाही आहे। मागील 20 वर्षापासून आमदार राजकुमार पटेल आमदार असो किंवा नसो त्यांनी सतत रात्रंदिवस मेळघाटाच्या आदिवासी जनतेसाठी व त्यांच्या हक्कांसाठी समोर आले। कोरोना सारख्या महामारीत सुद्धा त्यांनी स्वतःच्या प्राणाची चिंता न करता कदाचित महाराष्ट्रातील असे एकमेव आमदार असणार जो दिवसभरातून 12 तास निंबाच्या झाडाखाली बसून लोकांची परराज्यातून जाण्या येण्याची सोय केली, लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिले,
लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले आणि समस्या कोणतीही असो आपल्या जनतेच्या मागे ठामपणे उभे राहिले। लकी जाधवने जे पत्रकार परिषद बोलवली आणि तिथं तो बोलला की आदिवासी समाज राजकुमार पटेलांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवणार, त्यामुळे अशा आमदारांना समाजाने जागा दाखवून द्यायची। ती जागा समाजाने ऑलरेडी 2019च्या निवडणुकीत त्यांना दाखवली असून त्यांना 45,000च्या बहुमताने विधानसभेत बसविले आणि त्याच जागेवर तुमच्या मतदारसंघातील तेथील आदिवासी जनतेने तुमच्या नेत्याचे आमदार पदावरून हकालपट्टी करून त्याची जागा सुद्धा दाखवून दिलेली आहे। शेवटी विरोधी पक्षाच्या या नालायक कार्यकर्ता लकी जाधव याला माझं एवढंच म्हणणं आहे की समाजकारण आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत। आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करू नये आणि संघटनेच्या नावाखाली राजकारण आणून आपण समाजामध्ये जो घाणेरडा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तो त्यावरील बंद कर, अन्यथा समाज सुद्धा तुला तुझी जागा दाखवण्यात मागे राहणार नाही। आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेव, आमदार राजकुमार पटेल साहेबांसारखं लोकनेता बनणं हे खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यांचा सोशल मीडियाद्वारे अपमान करणं ही खूप सोपी गोष्ट आहे। यानंतर मेळघाटात अशा फाटक्या कार्यकर्त्यांसोबत घेऊन जर हे कृत्य परत घडले तर त्याचा परिणाम तुला भोगावा लागतील याची मी ग्वाही देतो। धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।